हाय. आता सध्या ज्योती मल्होत्राबद्दल फार चर्चा सुरू आहे. भारत सरकारने ज्योती मल्होत्राबद्दल जी ॲक्शन घेतली ती अतिशय योग्य ॲक्शन आहे. ज्योती मल्होत्रासारख्या देशद्रोही व्यक्तीविरोधात अशीच ॲक्शन घ्यायला हवी. आणि माझ्या मते तिचे जितके पण सोशल मीडिया हँडल आहेत, अकाउंट्स आहेत, ते सगळे बॅन करायला हवेत. कारण आता सगळेजण अलर्ट झालेले आहेत. म्हणजे सगळेजण तिचे व्हिडिओ सर्च करत असतील आणि तिच्या व्हिडिओजवर तेवढे व्ह्यूज वाढतील आणि त्यामुळे जो रेव्हेन्यू जनरेट होईल, ऑब्व्हियसली ती देशद्रोही असल्याकारणाने ते सगळं स्टॉप व्हायला हवं. आणि मला असं वाटते सरकार त्याबद्दल ॲक्शनसुद्धा घेईल. आणि आपण ही झाली एक गोष्ट. पण आपल्याच आजूबाजूला काही व्यक्ती अशा असतात की ज्या इथेच राहून इथेच त्यांचं सगळं असूनसुद्धा त्या आपल्या देशाला कमी लेखतात. इन द सेन्स देशाबद्दल त्यांच्या मते फॉरेन कंट्रीज जास्त ॲडव्हान्स असतात, प्रगत असतात आणि भारत देश हा आपला मागासलेला आहे. याची काहीच कुठेच प्रगती होऊ शकत नाही आणि कोणीच काही करू शकत नाही. आणि इथलं गव्हर्मेंटसुद्धा एकदम डल आहे. तर माझं हेच म्हणणं आहे अशा लोकांना की तुम्ही इथे राहता, इथे तुम्हाला एम्प्लॉयमेंट आहे, ज्या भरोशावर तुम्ही इथलं खाता, जीवन जगता, ज्या भरोशावर सगळं तुम्हाला भारत सरकार देत आहे. आणि तुमची इच्छा असते की मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, मग फॉरेन कंट्रीजमध्ये हायर स्टडीजला जावं, तिथे त्यांना प्लेसमेंट मिळावी आणि तिथे लमसम मोठी अमाऊंटची सॅलरी वगैरे मिळावी आणि मग तुम्ही तिथे जाऊन फॅमिलीसोबत त्यांच्यासोबत सेटल व्हावं. आणि या उद्देशाने तुम्ही भारत देशाला अगदी मागासलेला वगैरे पुअर कंट्री म्हणून तुम्ही संबोधता. तर माझं हेच म्हणणं आहे की भारत जी मागासलेली आहे ती तुमच्या आमच्यासारख्या लोकांमुळेच आहे, ज्यांची अशी मेंटॅलिटी आहे. तर जसं आपण आपल्यामुळेच हा भारत आहे, आपण भारताचे नागरिक आहोत. आपल्याला प्रतिज्ञेत शिकवलंच आहे की आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि भारताचा मी नागरिक म्हणजे भारताच्या मान मर्यादेचा, प्रतिष्ठेचा मी मान राखील. तर तुम्ही त्या प्रतिज्ञेच्या अगदी उलट वागत आहात. तुम्ही 4 लोकांसमोर भारताची, आपल्या स्वतःच्या देशाची, मायभूमीची बदनामी किंवा कमी लेखत आहात. हे एक प्रकारे असं झालं की तुम्ही स्वतःच्या आईला नावबोटं ठेवून तुम्ही बाजूच्या शेजारच्या आयांना चांगलं लेखता. ही अशी मेंटॅलिटी माझ्या मते. जर तुम्ही देशाला काही देऊ शकत नाही, तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही देशाच्या प्रगतीसाठी, तर ऑब्व्हियसली तुमच्यामुळेच हा देश मागासलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काहीच अधिकार नाही भारत सरकारला आणि भारतात राहूनसुद्धा आपण स्वतः नागरिक असूनसुद्धा भारताचे, भारताला कमी लेखण्याचा अधिकार नाही. हाही एक प्रकारचा देशद्रोहच आहे. अशा लोकांनी सुधरून जावं माझ्या मते आणि स्वतःच्या देशाचा म्हणजे प्राऊड फील करा टू बी ॲन इंडियन, टू बी ॲन भारतीय. तर भारतीय असल्याचा तुम्ही प्राऊड फील करा, गर्व करा. बस माझं हेच म्हणणं आहे सगळ्यांना की आपण जिथे राहतो त्या मायभूमीवर प्रेम करा, त्याचा मान राखा, कधीच भारताला कमी लेखू नका. आणि जो व्यक्ती असा करत असेल तर तुम्ही ते ऐकूही नका आणि त्याला तुम्ही 4 गोष्टी सांगा की नाही, हे योग्य नाही. इथे राहून स्वतःच्याच मायभूमीचा अनादर करू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.